हॅलो गाईज, गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. वेलकम सोमनाथ पवार न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, कशा आहात? मजेत आहात ना? तर मित्रांनो, आपण आज गुरुपौर्णिमा मित्रांनो. तर आपण सकाळी नाक्यावर आल्यानंतर आहे ना, आत्ता जवळजवळ 2:30 वाजेपर्यंत आपल्याला भाडं लागलं नाही. आणि आत्ता एखादा फोन आलेला आहे. तर ते भाडं इथंच आहे, मटण मार्केटच्या पुढं आहे ना, ते निलगिरी बागेच्या तिथून तर सामान भरायचं आहे. आणि ते सावतानगरला बहुतेक ते सोडायचं आहे. तर त्यांचा फोन आला आहे, तर चला जाऊया पहिले तिथं मटण मार्केटच्या पुढं थोडं ते निलगिरी बागच्या त्या कॉर्नरवरती. चलो, गणपती बाप्पा मोरया. हे मित्रांनो, आपण आता राणा प्रताप चौक क्रॉस केल्यानंतर आहे ना, आपण आलेलो आहे आता दत्त मंदिर चौक, दत्त चौकाकडं. तर मित्रांनो, आपण ते सामान आहे ना, घर सामान लोडिंग करण्यासाठी बघा आता इथं आलेलं आहे. हे बघा, इथं गाडी लावलेली आहे आणि इथून सामान घ्यायचं आहे. तर आता करतील ते सामान लोडिंग. त्यांचेच माणसं आहे, त्यांच्या घरचेच माणसं आहे. होत आलं आहे आता लोडिंग, थोडंसं बाकी आहे अजून. वही आता खाली करण्यासाठी झालं मला. सुरुवात झाली खाली करायला. आणि पाहते तिथं रूम आहे त्यांची, थोडी आतमध्ये आहे रूम. जरा थोडंसं लांब आहे अंतर, जरा थोडा वेळ लागेल, 2 मिनटं 5-10 मिनटं जास्त वेळ लागेल, दुसरं काही नाही. थोडंसं सामान आहे, काय जास्त नाही बघा. आणि हे बघा, तुलसी माता, जय तुलसी माता. मस्त रोप आहे ना. हे बघा, आता थोडंसंच राहिलं आता फक्त. ते झालं का जाऊ आपण नाक्यावर. तर मित्रांनो, आपण ते घर सामान मारून आल्यानंतर आहे ना, एक भाडं लागलेलं आहे. तर ते भाडं असं आहे की आपल्याला काटे गल्ली द्वारका एरिया आहे ना, तिथून त्या 2 बांबूंच्या शिड्या घ्यायच्या आहेत. आणि ते आपल्याला परत राणा प्रताप चौक आहे ना, तिथं सोडायचं आहे. तर ते शिड्या घेण्यासाठी आपण बघ काटे गेली आहे. तर ते हनुमान मंदिर आहे ना, तिथं आलेलं आहे बघा. हे हनुमान मंदिर आहे तिथं. आणि हे बघा, इथं मस्तपैकी दुकान आहे बघा इथं. तर ते आता ते माणूस आहे ना, उतरून इथं बघायला गेले शिड्या कुठं मिळतात. त्या लाकडी शिड्या आहेत 2, एक 20 फुटाची आहे, 12 फुटाची. तर ते आले की मग आपण गाडी घेऊन जाऊ त्या शिड्या घेण्यासाठी. ओके. हा सर्व काटे गल्ली एरिया बघा. मित्रांनो, आपण द्वारकेला गेल्यानंतर काटे गल्लीमध्ये हे या 2 शिड्या नाही, या आणण्यासाठी गेलो होतो. तर तिथं तिथून आता हे राणा प्रताप चौकात आलो बघा आपण. मी इथं आता खाली इथं उतरवायच्या आहे. या अशा बांधून आणल्या होत्या. काटे गल्लीतून घेतल्या आणि राणा प्रताप चौकात सोडते त्यांना आपण. मित्रांनो, ते शिड्यांचं भाडं सोडल्यानंतर आहे ना, आपल्याला दुसरं भाडं लागलेलं आहे आता. तर स्कूटी एक ती बंद पडलेली आहे, इलेक्ट्रॉनिक स्कूटी. तर ते घेऊन आपल्याला आहे ना, शोरूमला जायचं आहे सातपूरला. तर ते लोड करण्यासाठी बघा आता आपण इथं आलेलं आहे. लोड केली बघा ती आता गाडी. घेऊन जाऊ आता सातपूरला. तर मित्रांनो, ती स्कूटर आहे ना ओलाची, ती लोड करून आपण आता निघालेलो आहे सातपूरकडं.
पाऊस येतोय. मित्रांनो आहे मनपसंत चौक. मित्रांनो हा आला त्रिमूर्ती चौक आणि नेहमीच गर्दी असते बघा इथं. मित्रांनो हा दोंदे पूल पास करतोय आता आपण. तर मित्रांनो आपण हे बुलेटचं शोरूम आहे ना ITIच्या पुढं, तेव्हा सर्व बुलेट आहे बघा गाड्या. तर तिथं आलेलो आहे. मित्रांनो बघा ती गाडी ना इथं घेऊन आलेलो आता आपण. हे डिस्प्ले गेलेला आहे तिथं, काही रिपेअर करण्यासाठी झालेलं आहे. तर मित्रांनो आपण ते गाडी ना ती सातपूरला ते रिपेअरसाठी सोडून आल्यानंतर आहे ना नाक्यावर आपल्याला परत दुसरं भाडं लागलं आहे घर सामानाचं. आणि ते घर सामानाचं आहे का मोरवाडीतून ते घर सामान भरायचं आहे आणि आपल्याला दत्तनगरला न्यायचं ते 100 पॉईंटच्या पुढं. तर ते लोडिंग करायसाठी जाणलं आहे बघा. घर सामान लोडिंग करायला सुरुवात झाली बघा. मित्रांनो हा आहे ना मोरवाडीचा परिसर बघा. आणि मोरवाडी म्हणलं की जुनं गाव, त्यामुळे अशा गल्ली बोळा जास्त राहतात बघा. अशा म्हणजे ग्रामीण भागात कसे गल्ली बोळा छोटे छोटे राहतात, नंतर सुधारणा होते त्याच्यामध्ये, तसा हा एरिया. त्या साईडला हो ना, त्या साईडला हो ना, इकडे पुढे लाकडी कपट आहे त्यामुळे खूप जड आहे ते. 4 माणसाने उचलता येते एवढं जड आहे ते. हे बघा, लाकडी. तर मित्रांनो आता आपली गाडी लोड होत आलेली आहे. मित्रांनो आपण ते मोरवाडीतून घर सामान लोड केलं ना, तर ते खाली करण्यासाठी ते दत्त नगर आहे ना 100 पॉईंटच्या पुढं तिथं आलेलं आहे बघा. इथं खाली करण्यासाठी बघ इथं आलेलं आहे. आणि इथं सिद्धविनायक अपार्टमेंट आहे ना, इथं खाली करायचं आहे. हे सोनवणे साहेब, हे सोनवणे साहेब आहे. हां काही नाही, पटकन होऊन जाईल, माणसं भरपूर आहे. मित्रांनो आपण आता ते घर सामान सोडून आहे ना आपण नाक्यावर आल्यानंतर आहे ना आपण घरी जायला निघालेलो आहे ना. आता जवळजवळ 7:20 झालेले. तर जरा परमेश्वराची कृपा आहे. तर मित्रांनो आपण हा व्हिडिओ इथं थांबू. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो तुमच्या काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि मित्रांनो हसत राहा आणि इतरांनी हसत राहा. तर भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ओके, बाय बाय, सी यू.